लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलच्या विविध विभागामध्ये संपन्न होत असलेला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या दिमाखामध्ये संपन्न झाला। राज्याचे वनमंत्री आणि लोकनेते गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते खारघर येथे नमो चषक स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी लोकनेते गणेश नाईक यांनी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले। रामशेठ ठाकूर हे लोकनेते पण माझ्या दृष्टिकोनातून दानशूर, मी त्याला माजी खासदार दानशूर रामशेठ ठाकूर असं नामांकित केलं। त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत ठाकूर माजी माननीय आमदार यांच्या नेतृत्वाखाली परेश ठाकूर याच्या एकूण नियोजनाखाली ही नमो चषक 2025 क्रिकेटची टेनिस क्रिकेटची भव्य स्पर्धा शुभारंभ झाला। प्रवीण पाटील हा सुद्धा मंडळाध्यक्ष म्हणून एकूण अतिशय शिस्तबद्ध सगळ्या तरुणांना प्रोत्साहित करणारी, भवितव्याकडे नजर ठेवून वाटचाल करणारी तरुण मंडळी। मी मगाशी त्या खालापूरच्या तरुणांना सांगितलं की प्रशांत ठाकूरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही बंडखोर बनणार, गुंड बनणार नाही। तर काही लोकांच्या नेतृत्वाखाली गुंडांचीच पैदास होती। तर अतिशय संयमी नेतृत्व प्रशांत ठाकूरांचं आहे। जीवनात कुठल्या पद्धतीनं वाटचाल करावी, कुठे आक्रमक व्हावं, कुठे थांबावं, कशा प्रकारे सर्व धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन करावी याची शिकवण रामशेठ ठाकूरनी दिली। प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूरनी बर हुकूम पुढे चालवलेली आहे। त्या गोष्टीचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, मी स्वतःला आमदार मंत्री वगैरे हे माझ्या डोक्यात नाहीये, समाजाचा कार्यकर्ता म्हणून मला त्या गोष्टीचा आनंद आहे। देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नोव्हेंबरचे 4 आमदार होता। हे 4ही आमदार साधारणपणे 5-6 महिन्यामध्ये ह्या सर्व असलेल्या प्रश्नाचा पूर्ण उकल करून मार्गस्थ होईल असा विश्वास व्यक्त करतो। एक गोष्ट अशी आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नावाशी सांदर्भ असलेले नमो चषक हे आपण या पनवेल आणि उरण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहेत। सर्व प्रकारचे जवळजवळ खेळ, त्यानंतर मोठमोठी बक्षिसं आणि लाखो युवक याच्यात भाग घेत आहेत। त्यामुळे ह्यासारखे जे क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणारं हे जे सामने आहेत हे नक्कीच युवकांच्या दृष्टीनं एक फार मोठा भविष्यातील संधी आहे। तिथून घडून त्यांना पुढे जाता येईल आणि त्या दृष्टीने आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली हे पनवेलमध्ये जे नमो चषक सामने चाललेले आहेत, तर त्यामुळं अतिशय तरुणांना आनंद झालाय। मोठ्या
उत्साहाने ते भाग घेत आहेत आणि त्यातून ह्या स्पर्धांमधून फक्त राज्य स्तरावर नाही तर राष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार होतील अशी मला खात्री वाटते. नवी मुंबई सिडको नवी मुंबई बसवलेली आहे. त्या मुंबईमध्ये सिडकोच्या कडून ज्यावेळेला 95 साली नवी मुंबई महापालिकेच्या सुरू झालं महापालिकेचं कार्य सुरू झालं ते अतिशय प्रभावीपणाने राबवलं. नवी मुंबईकरांना आवश्यक असलेल्या सगळ्या सोयी सुविधा देण्याचं काम हे सन्माननीय साहेबांनी सातत्याने चालू ठेवलं. त्याच्यामुळे नवी मुंबईकरांनी आपल्या या महानगराचा शिल्पकार साहेबांनी पाहिलेला आहे. जेव्हा पनवेल महापालिकेची स्थापना व्हायची होती त्याही वेळेला नवी मुंबईचे प्रथम महापौर संजीव नाईक साहेब यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन घेऊनच पनवेल महापालिकेची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि आजही पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिक असल्या किंवा नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिक असल्या प्रत्येकाला शहरी भागाचं नेतृत्व शहराचं घडवणं म्हणजे काय हे 2 शब्दात त्याचं उत्तर आहे ते म्हणजे गणेश नाईक साहेब. आणि त्यामुळे निश्चितपणानं या नवी मुंबईमधला नागरिक हा नाईक साहेब आपल्याकडे अतिशय आशेनं पाहत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे उपक्रम नवी मुंबईने राबवले त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहत आम्ही आमच्याकडे या वेगवेगळ्या उपक्रमाची राबवणी करत असतो. सिडकोची जी हँडओव्हरची प्रक्रिया आहे ती खूपच वेळ घेऊन अशा पद्धतीची आहे. आपल्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेनं सिडकोच्या बरोबरकडे ती सार्वजनिक आरक्षणं त्या शहराच्या साठी कायम राहिली पाहिजे. त्याचा व्यावसायिक वापर होता कामा नये यासाठी आपण टोकाचा आग्रह धरला आणि आपल्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेने सुद्धा हा आग्रह कायम ठेवला. सिडकोच्या माध्यमातून इथं मोठ्या मोठ्या वसाहती होत आहेत. त्या मोठ्या वसाहती होत असताना या शहराच्या हिताच्या जे निर्णय घेणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून आपलं पाठबळ ते आम्हाला राज्य सरकारचं पाठबळ आम्हाला यासाठी मिळावं ही मागणी या मैदानाच्या मागणीच्या माध्यमातून प्रामुख्याने या ठिकाणी आम्हाला करायची आहे. त्या सर्व आपल्या तरुणाईच्या हितासाठी आणि तरुणाईच्या विकासासाठी आपल्या नेतृत्वाखाली ही सगळी कामं करण्यासाठी आम्हाला ताकद निश्चितपणे मिळत राहणार आहे. म्हणूनच पुन्हा एकदा आपलं या आणि जिल्हाध्यक्ष आणि सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं आणि सर्व प्रेक्षकांचं रसिकांचं या ठिकाणी स्वागत करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नमो चषक हा गेल्या वर्षी सुरू झाला. तो अव्याहतपणानं असा वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून चालू ठेवत या खेळाडूंना हे व्यासपीठ भारतीय जनता पार्टी सातत्याने निर्माण करून द्यावी याची ग्वाही आहे. ज्या दिवशी सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी खारघरमध्ये नमो चषक क्रिकेटची जबाबदारी आमच्याकडे दिली त्या दिवसापासून सर्व कार्यकर्ते ह्या क्रिकेटच्या नियोजनासाठी सर्वांनी योगदान दिला. आणि योगदान दिल्यानंतर आता आपल्या समोरच आहे नियोजन कसं झालं ते. आणि खरोखरच या उद्घाटन प्रसंगी लोकनेते गणेशजी नाईक साहेब, वनमंत्री लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, जिल्हाध्यक्ष अविनाश कोहली साहेब, सभागृह नेते परेश ठाकूर साहेब हे सर्वजण उपस्थित राहिले. वाय.टी. देशमुख साहेब, खरोखरच ही आमच्यावर जबाबदारी दिली त्याबद्दल आम्ही साहेबांचा आभार मानतो. आणि हा जो नियोजन आहे या नियोजनासाठी परेशजी ठाकूर साहेबांनी जी मेहनत घेतली आणि बारीक छोट्या गोष्टीकडे बारीक त्यांचं लक्ष होतं आणि हे नियोजन एकदम शिस्तबद्ध झालेलं आहे. आणि सर्व क्रिकेट प्रेमींना आणि आता जी शो मॅच आहे ठाणा रायगड आणि येणाऱ्या सर्व संघांना मी आणि येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा देतो.